ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं अनेक पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ला केला, ज्यामध्ये धावपट्टी, हँगर आणि इमारतींचं देखील नुकसान झालंय। यामध्ये सुक्कूर, नूर खान, त्याचप्रमाणे सरगोधा, भोलारी, जकोबाबाद आणि रहीम यार खान एअरबेसचा समावेश आहे। तर मॅक्सारा टेक्नॉलॉजीनं सॅटेलाइट फोटो घेण्यात आलेत। भारताचं यशही यामुळे उघड झालं। भारतीय नौदलाकडून एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आलाय। प्रत्येक ध्येयासाठी सज्ज, मिशन यशस्वी असं त्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलंय। भारताच्या नौदलाची ताकद आणखी एकदा समोर आली। ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल 70 देशांच्या संरक्षण प्रतिनिधींना माहिती देण्यात आली आहे। या मोहिमेतून भारत आणि पाकिस्तान संबंधाच्या सामान्यपणाची व्याख्या नव्याने करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। रशिया, स्वीडन, नेपाळ, इजिप्त आणि अन्य देशांच्या दूतावासांमध्ये कार्यरत संरक्षण प्रतिनिधींची याबाबत बैठक पार पडली आहे। भारत पाकिस्तान तणाव असताना दुसरीकडे बलुचिस्तानने देखील पाकवर आक्रमण करणार असल्याचा इशारा दिलाय। त्यातच बलूच आर्मीनं भारताच्या कारवाईला पाठिंबा दिलाय। बलूच आर्मीच्या महरंग बलोच इथला एक व्हिडिओ समोर आलेला आहे। सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये भारत कदम बढ़ाओ, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा बलोच नागरिक देताना दिसतात। भारत कदम बढ़ाओ, हम तुम्हारे साथ हैं। भारत कदम बढ़ाओ, हम तुम्हारे साथ हैं। भारत कदम बढ़ाओ, हम तुम्हारे साथ हैं। भारताने उद्ध्वस्त केलेल्या दहशतवादी कॅम्पला पाकिस्तान आता मदत करतोय। उद्ध्वस्त केलेले दहशतवादी कॅम्प पाक सरकार पुन्हा उभारणार आहे। पाक सरकारने दहशतवादी कॅम्प उभारण्याची घोषणा पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केली आहे। सोबतच मारलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबाला 1 कोटींची मदत पाकिस्तान सरकार देणार। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये लष्करानं काल केलेल्या कारवाईत 3 दहशतवाद्यांचा खात्मा झालाय। या अतिरेक्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय। AK-47, मॅगझिन्स, हँड ग्रेनेड, आधार कार्ड, पैसे सापडले। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। तर आपण पाहतोय मुंबईमध्ये तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे आणि छत्रपती संभाजी महाराज ऑगस्ट क्रांती मैदान मधली ही दृश्य आहे। माता की शिवाजी महाराज की तर आदर्श क्रांती मैदानातून थेट दृश्य आपण पाहतोय। आताचे लाईव्ह दृश्य जय 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 बीजेपी कडून तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे आणि या तिरंगा रॅलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित असल्याचं आपण पाहू शकतो। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी या तिरंगा रॅलीला सुरुवात केली आहे। मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। भारत आणि पाकिस्तान युद्ध सुरू होतं आणि या युद्धामध्ये भारतीय सैन्याने जी काही कामगिरी केलेली आहे त्यामुळे भारतीय सैन्याला प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी बीजेपी कडून संपूर्ण भारतात ही तिरंगा रॅली काढण्यात येते आहे। सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी तर संपूर्ण भारतभरात ठिकठिकाणी भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ऑगस्ट क्रांती मैदानातली ही दृश्य आहे। मुंबईमध्ये देखील या रॅलीला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्राचे लोकप्रिय भारत माता की जय या जय घोषात या तिरंगा रॅलीचं ची सुरुवात झालेली आहे आणि यावेळी आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देशप्रेमी सन्माननीय प्रवीण दरेकर देखील आपण फडणवीस साहेबांचा या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहू शकतो। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय श्री एकनाथराव शिंदे साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय। राखी शेलार देखील या ठिकाणी उपस्थित आहे। दोनों हाथ ऊपर, झंडे ऊपर, सभी झंडे ऊपर। तिरंगा यात्रा है और तिरंगा यात्रा की आवाज कराची तक भी जानी चाहिए। बोलो भारत माता की। जरा और जोर से, भारत माता की। वंदे वंदे
1962, 1965 आणि 1971 या तीनही युद्धामध्ये भाग घेऊन जिवंतपणे परत आलेले सार्जंट सदानंद चिखले यांचं वय 90 वर्ष आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना संबोधित करावं. सार्जंट सदानंद चिखले. नमस्कार मंडळी. मी तीन युद्धामध्ये भाग घेतलेला आहे. 1961चं गोव्याचं युद्ध, 1962 चायना लडाख आणि 1965 पाकिस्तान या तिन्ही युद्धामध्ये भाग घेतलेला आहे. आणि मला अतिशय आनंद वाटतो की त्या काळी आणि आज काळी आपलं सैन्य. तर या तिरंगा रॅलीकडे आपलं लक्ष असणारच आहे. मात्र पुन्हा एकदा वळतोय महत्त्वाच्या बातम्यांकडे. घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. पाकिस्तानात आपली मुलं दहशतवादी असली तरी त्याचा अभिमान असल्याचा एक पाकिस्तानी बाप म्हणतोय. त्याची दोन्ही दहशतवादी मुलं भारतानं मुरिदकेमध्ये केलेल्या स्ट्राईकमध्ये ठार झाली आहे. मात्र त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी आपल्याला मुलांचा अभिमान असल्याचा हा बाप म्हणतोय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलंय. दोन्ही देशांमध्ये सध्या शांतता असल्याचं सांगताना त्यांनी दोन्ही देशांच्या नेत्यांचं कौतुक केलंय. अरुणाचल प्रदेशमध्ये ड्रॅगननं पुन्हा डोकं वर काढलेलं दिसतंय. तर इथल्या अनेक ठिकाणांना चीननं नाव न देण्यास सुरुवात केली आहे आणि त्यावर भारतानं कडक पवित्रा घेतलाय. नाव देण्याचे चीनचे निरर्थक आणि हास्यास्पद प्रयत्न आहेत. अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमीच राहील असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय. चीन सरकारचं मुखपत्र ग्लोबल टाइम्सचं ट्विटर खातं भारतात बंद करण्यात आलंय. केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय. याच ट्विटर खात्याच्या मार्फत चीनी प्रोपगंडा पसरवण्याचं काम सुरू होतं. त्यानंतर ग्लोबल टाइम्स हे चीन सरकारचं मुखपत्र यांचंच ट्विटर भारतात बंद केलं. चीन नंतर आता तुर्की भारताच्या निशाण्यावर आलंय. तुर्कीचा प्रसार करणारं TRT वर्ल्ड हे ट्विटर अकाउंट देखील भारतानं बंद केलंय. आज सकाळपासून चीनचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सच्या ट्विटर अकाउंटला भारतात बंदी घातली गेली होती आणि त्यानंतर तुर्कीचं देखील हे ट्विटर अकाउंट बंद करण्यात आलंय. युद्धकाळात पाकिस्तानला मदत करणं आता तुर्कीला भारी पडणार आहे. उदयपूरमधील व्यापाऱ्यांनी तुर्कीमधून मार्बल आयात बंद करण्याचा निर्णय घेतलाय. उदयपूर हे आशियातील सर्वात मोठं मार्बल व्यापार केंद्र बनलं होतं. मात्र तुर्की पाकिस्तानला मदत करत असल्यामुळे त्यांच्याशी व्यापार न करण्याचा निर्धार इथल्या व्यापाऱ्यांनी घेतला. मालेगावमध्ये झालेल्या संशयास्पद इंटरनेट ऍक्टिव्हिटीमुळे खळबळ उडाली आहे. दहशतवाद विरोधी पथक आणि सायबर सेलच्या संयुक्त कारवाईमध्ये एका यंत्रमाग मालक तरुणाला अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून त्याला ताब्यात घेण्यात आलंय. त्याची सुमारे 6 तास कसून चौकशी देखील करण्यात आली. बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणावतने आता पाकिस्तानी गाण्यावर रील बनवून शेअर केलाय, ज्यामुळे कंगना ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. एकीकडे पाकिस्तानचा निषेध करणारी कंगना दुसरीकडे मात्र त्यांच्याच गाण्यावर थिरकताना दिसली. तर गायक सोनू निगमने कर्नाटक हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर 15 मे रोजी सुनावणी होणार आहे. एका चाहत्याला फटकारत सोनू म्हणाला होता की पहलगाममध्ये जे घडलं त्याचे हेच कारण आहे, तुम्ही इथे जे करत आहात त्याचे हेच कारण आहे. सोनू निगमच्या याच वक्तव्यानंतर बेंगळुरूमधील अवलाहल्ली या पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पाकिस्ताननं ताब्यात घेतलेल्या BSFच्या जवानाची सुटका करण्यात आली आहे. कॉन्स्टेबल पूरम कुमार साहू असं त्याचं नाव आहे. अटारी सीमेवरून ते भारतात परतले आहेत. त्यानं 23 एप्रिलला अनावधानानं आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली होती आणि त्यानंतर पाकिस्ताननं त्याला ताब्यात घेतलं होतं. तर पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली होती. अहिल्यानगरमधील श्रीरामपूरमध्ये शहीदांना श्रद्धांजली देण्यासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.
रॅलीमध्ये 150 फूट लांबीचा तिरंगा हातात घेऊन नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। यावेळी वंदे मातरमच्या घोषणा देत सैनिकांच्या शौर्याबद्दल अभिनंदन करण्यात आलं। आणि युद्धानंतर घेऊयात इतरही बातम्यांचा वेगवान आढावा। बातमी धुळ्यातून आहे। धुळ्याच्या साक्री तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात घरांची पडझड झाली आहे। या तालुक्यातील नागरिकांचं जनजीवन हे उद्ध्वस्त झालेलं असून पूर्ण संसार देखील उघड्यावर आलेला आहे। आपल्या आयुष्यभराचा कष्टाने जमवलेला संसार उघड्यावर पडल्याने एका नुकसानग्रस्त वृद्ध महिलेला अश्रू अनावर झालेत। मावळमध्ये अवकाळी पावसानं दाणादाण उडवून दिली आहे। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं होतं, तर अनेकांच्या घरांचे पत्रे देखील उडून गेले होते। सुदैवाने यात कुठलीही दुर्घटना झालेली नाहीये, मात्र पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। भेंडी, काकडी आणि ज्वारी पिकांचं नुकसान झालंय। धाराशिव जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा बसलाय। उमरगा, तुळजापूर, भूम त्याचप्रमाणे धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। जवळपास तासभर झालेल्या पावसानं शिवारामध्ये पाणीच पाणी झालं होतं। दरम्यान आजही हवामान विभागाने धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे। वाशिम मधल्या रिसोड शहरामध्ये अवकाळी पाऊस पडलाय। अवकाळी पावसामुळे खरीप हंगाम शेतीच्या कामांना वेग येणार आहे। त्याचप्रमाणे हवामान खात्यानं पुढील 20 तारखेपर्यंत हा मान्सून पूर्व पाऊस सुरूच राहील असा अंदाज वर्तवला। कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, नरसिंगवाडी या परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस झालाय। काही ठिकाणी सकल भागामध्ये देखील पाणी साचल्याचं पाहायला मिळालंय। उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काही प्रमाणात का होईना मात्र दिलासा मिळालाय। शिवाय शेती पिकांनाही फायदा झालाय। बातमी लातूरमधून आहे। लातूरच्या जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। परिसरातील आंबा, फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे आता शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली, त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। त्याचप्रमाणे रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांची या ठिकाणी चांगलीच तारांबळ उडाल्याचं देखील पाहायला मिळालं। नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पाऊस येत असल्याने जिल्ह्यामध्ये प्रचंड नुकसान होत आहे आणि यात प्रामुख्याने कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला असून काढणी केलेला कांदा आता शेतातच सडू लागलाय। जवळपास 20,003 एकरचा कांद्याचं नुकसान झालंय। नंदुरबार जिल्ह्यातील शनी मांडळ या गावामध्ये झालेल्या जोरदार पाऊस आणि गारपिटीमुळे 3 एकर टरबूज पिकाचं नुकसान झालंय। शेतकऱ्याने लावलेल्या 3 एकर क्षेत्रातील टरबूज हा खराब झालाय, तर नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झालाय। पिकासाठी लावलेला 1.5 ते 2 लाखांचा खर्च यामुळे वाया गेलाय। कोकणातील आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडल्याचं पाहायला मिळत आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि हवामानातील बदलाचा परिणाम हापूस आंब्यावर झालाय। मे महिन्यातील शेवटच्या टप्प्यातील आंब्यावर मोठा परिणाम झालाय। अवकाळी पावसामुळे स्थानिक आणि मुंबई बाजारपेठेतील दर देखील गडगडलेत। धुळ्यातल्या शिंदखेडा तालुक्यातील मालपूरसह परिसरामधील गावांमध्ये आगामी खरीप हंगामातील पूर्वतयारीला आता प्रारंभ झालाय। तर कापूस लागवडीसाठी शेत मशागतीच्या कामांना वेग आलेला आहे। मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये करण्याचं नियोजन येथील शेतकऱ्यांचं असल्याने मशागतीच्या कामांना वेग आलाय। नाशिकच्या चांदवडमध्ये एका मोराने नृत्य केलेलं आहे। शेतकरी सुनील थोर यांच्या शेतातील कांद्याच्या चाळीवरील पत्र्याच्या शेडवर मोर पिसारा फुलवताना दिसून आला। आणि आता राजकीय बातमी। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात आता अजित पवारांनी मोठं विधान केलंय। सध्या दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत वरिष्ठ पातळीवर कोणतीही चर्चा नाही असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। मंत्री दत्ता भरणे यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या आमदारांच्या बैठकीत अजित पवार बोलत होते। अजित पवारांचा पक्ष नाही तर फुटलेला गट असल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे।
तर राज्यामध्ये दादा, दिल्लीत ताई, कार्यकर्त्यांची ही मागणी आधीचीच आहे असं म्हणत राऊतांनी अजित पवारांना टोला लगावलाय. तर प्रफुल्ल पटेल म्हणजे दाऊद असल्याचा आरोपही त्यांनी केला. देवेंद्र फडणवीसांनी नाव न घेता राज ठाकरेंना जोरदार टोला लगावलाय. आमची ट्रेन सुसाट आहे, कुठलाही स्पीड ब्रेकर लागणार नाही, कुणाला बूस्टर द्यायचा असेल तर ते देऊ शकतात असा टोला फडणवीसांनी लगावलाय. तसंच शिंदेंकडूनही राज ठाकरेंसोबतच्या भेटीगाठी वाढल्यात आणि त्यावरून फडणवीसांनी हा राज ठाकरेंना टोला लगावल्याचं बोललं जातं. राज ठाकरेंच्या उदय सामंतांच्या भेटीवरून खासदार संजय राऊत यांनी टीका केलेली आहे. राज ठाकरे म्हणजे मुक्त विद्यापीठ आहे, कुणीही जाऊन पदवी घेऊ शकतं, त्यांनी अनैतिक संबंध ठेवू नयेत अशा शब्दात त्यांनी समाचार घेतलाय. संजय राऊतांच्या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली आहे. त्यांच्यासोबत विनोद घोसाळकर, खासदार अनिल देसाई, माजी खासदार विनायक राऊत, आमदार मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते. तर त्या ठाकरे सेना सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे तेजस्वी घोसाळकरांचं मन वळवण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न असल्याचं देखील बोललं जात आहे. लाडकी बहीण योजनेवरून ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी सरकारवर आगपाखड केली आहे. मुळात लाडकी बहीण योजना बोगस आहे, मतं विकत घेण्यासाठी ही योजना आणली असं घणाघाती आरोप संजय राऊतांनी पुन्हा एकदा केला. लाडकी बहीण योजनेच्या नावानं बँक खाती तयार करून त्यांचा सायबर गुन्ह्यांसाठी वापर करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केलाय. आज तिरंगा यात्रेच्या निमित्ताने सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि ज्यांच्याबद्दल असं म्हटलं गेलं, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, असे छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनाही नमन करतो. आणि आज तिरंगा यात्रेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, सुप्रसिद्ध कवी लेखक मनोज मुंतशिर शुक्लजी, आशिष शेलारजी, रवींद्र चव्हाणजी, पंकजाताई मुंडे, मंगल प्रभात लोढा, प्रवीण दरेकरजी, संजय उपाध्यायजी, मिहिर कोटेचाजी, सुनील राणेजी, अतुल भातकळकरजी, पराग शहाजी, अमित साटमजी, चित्राताई वाघ, विद्याताई ठाकूर, गोपाल शेट्टीजी, पवन त्रिपाठीजी, विशेष रूपाने मंचावर उपस्थित असलेले कॅप्टन शंकर कदम, सुभेदार किसन कदम, श्री विजय जगताप, पोपटराव दाते, 90 वर्षाचे तरुण ज्यांनी 3 युद्धामध्ये भाग घेतला ते सदानंदजी चिखले, हवालदार शंकर कुंभार, संजय निकम, या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित असलेल्या आमच्या स्काउटच्या सर्व या ठिकाणी कॅडेट्स आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज तिरंगा यात्रेच्या माध्यमातून आमच्या देशाच्या सैन्य दलाच्या प्रती आमचे धन्यवाद देण्याकरता, त्यांच्या प्रती आभार मानण्याकरता आम्ही सगळे लोक या ठिकाणी एकत्रित झालो आहोत. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सेनेने दाखवून दिलं, हमें कोई झुका नहीं सकता, हम न झुकेंगे, न रुकेंगे, न बिकेंगे, न थकेंगे. अशा प्रकारे भारतीय सेनेची ताकद काय आहे, ही ताकद आपल्याला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहलगाम मध्ये आमच्या 27 बांधवांना ज्या बर्बरतेनं मारण्यात आलं, धर्म विचारून मारण्यात आलं,
कुटुंबासमोर मारण्यात आलं, बायको समोर नवऱ्याला मारलं, मुलांसमोर बापाला मारलं. अशा प्रकारचं बर्बरतापूर्ण हत्याकांड या भारताच्या नव्हे तर जगाच्या इतिहासात अलीकडच्या काळात आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं. आणि म्हणूनच देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जींनी सांगितलं, जिन इरादों ने भारत में इस प्रकार का काम किया है, जिन इरादों ने दहशतवाद को भारत में इस प्रकार से हमारे लोगों को मरने पर मजबूर किया है, उन इरादों को और उन इरादों के इंफ्रास्ट्रक्चर को चकनाचूर कर दिया जाएगा. आणि आपल्या माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर हे लॉन्च केलं. कारण आमच्या भगिनींचं जे कुंकू होतं ते पुसण्याचं काम ज्या आतंकवाद्यांनी आणि ज्या देशांनी केलं होतं त्याला नेस्तनाबूत करण्याकरता ऑपरेशन सिंदूरची सुरुवात झाली. आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये अतिशय अचूक पद्धतीनं, प्रिसिजन पद्धतीनं भारतीय सैन्याने आतंकवाद्याचे 9 अड्डे हे पाकिस्तानमध्ये घुसून त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून टाकले. मला सर्वात जास्त आनंद कशाचा असेल तर ज्या ठिकाणी त्या हरामखोर कसाबनी प्रशिक्षण घेतलं तो अड्डा देखील या ठिकाणी नेस्तनाबूत करण्याचं काम केलं. आणि एवढंच नाही तर आपल्या मुंबईचे अपराधी असलेले मसूद अझहर असेल, त्या ठिकाणी अबू जिंदाल असेल, त्यांनाही ठोकण्याचं काम या ठिकाणी आपल्या सैन्याने केलं. आणि हे 9 जे काही आम्ही हल्ले केले, या 9 हल्ल्यांचं सगळ्यात मोठं महत्व काय आहे तर पाकिस्तानच्या आतमध्ये ज्या ठिकाणी पंजाब प्रांतामध्ये शेवटच्या टोकाला जिथे त्यांना वाटायचं इथे कधीच भारतीय सेना पोहोचू शकत नाही म्हणून सगळ्या आतंकवाद्यांना ज्या ठिकाणी परिवारासहित राहायला जागा दिली होती, पनाह दिली होती, त्यांचे अड्डे तयार केले होते, ज्या ठिकाणी या सगळ्या आतंकवाद्यांकरता सेफ हाऊस तयार केले होते, नेमकं तिथे जाऊन भारतीय सेनेने ठोकलं आणि ते सगळे अड्डे उद्ध्वस्त केले. आणि पाकिस्तानला हे दाखवून दिलं, अरे तुम कहीं पर भी छुपोगे हम घुसकर मारेंगे, हम तुमको छोड़ने वाले नहीं है. हे या ठिकाणी भारतीय सेनेने दाखवून दिलं. आणि त्याच्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मला या गोष्टीचा अभिमान आहे, एकही त्यांचा हल्ला यशस्वी होऊ शकला नाही. त्यांनी मोठ्या प्रमाणात मिसाईलचा वापर केला. त्यांचे सगळे मिसाईल हवेमध्येच भारतीय सेनेने उडवून दिले. त्यांनी ड्रोनचा वापर करायचा प्रयत्न केला, एकही त्यांचा ड्रोन हल्ला यशस्वी होऊ शकला नाही. त्यांनी F-16चा वापर करायचा प्रयत्न केला, त्यांचे F-16 पाडण्याचं काम हे आमच्या डिफेन्स सिस्टीमनी केलं. भारताने हे दाखवून दिलं आमची डिफेन्स सिस्टीम इतकी मजबूत आहे की त्याच्यामध्ये घुसण्याची ताकद पाकिस्तानची नाही. एकही हल्ला पाकिस्तान भारतावरचा यशस्वीपणे करू शकला नाही. पण ज्यावेळी त्यांनी हल्ला केला त्यावेळी त्याचा जबाब देण्याकरता भारताने जेव्हा जवाबी हल्ला त्यांच्या सैनिकी तळांवर केला, पाकिस्तान घाबरला. पाकिस्तानला भारताची कॅपॅबिलिटी माहिती नव्हती, ब्रह्मोसची ताकद ही पाकिस्तानला माहिती नव्हती. ज्यावेळी त्यांचं एक एक सैनिकी तळ उद्ध्वस्त झालं त्यावेळी हाच पाकिस्तान जगाच्या पाठीशी सगळ्या देशांकडे गेला. आता युद्धबंदी करा, आता मध्यस्थी करा, आता युद्धबंदी करा, आता मध्यस्थी करा. भारताने सांगितलं
पाकिस्तानला युद्धबंदी करायची असेल त्यांनी आमच्या पुढे गुडघे टेकावे. त्यांच्या सैनिकी अधिकाऱ्यांनी आम्हाला फोन करून त्या ठिकाणी विनंती करावी, तर आम्ही युद्धबंदी करू. आणि पाकिस्तानच्या सेनेला आपल्याला फोन करून विनंती करावी लागली, त्यानंतर ही युद्धबंदी झाली. बंधू भगिनींनो, भारतीय सेनेची जी ताकद आहे ही ताकद पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळाली, जगाला पाहायला मिळाली. भारतीय सेना आता अभेद्य आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळालं. अशी आपली सेना आणि त्या सेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी, याच्यामुळे भारताची ताकद आपल्याला समजली. आणि म्हणूनच आज ही तिरंगा यात्रा आपल्या सैनिकांना मान देण्याकरता, आपल्या शहीदांना मानवंदना देण्याकरता आणि भारताची ताकद ही जगाला दाखवण्याकरता आपण या ठिकाणी काढलेली आहे. मला विश्वास आहे भारताचा तिरंगा असाच फडकत राहील, या तिरंग्याला असाच सन्मान मिळत राहील. आणि म्हणून सर्व सैनिकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की. सर्व सैनिकांनी पुढे यायचंय. माजी सैनिक देवेंद्रजी, एकनाथजी, रवींद्र चव्हाणजी, मंगलजी, सैनिक बाजूला. तर आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी बोलत होते. तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये दहशतवाद्यांचं ट्रेनिंग सेंटरही उद्ध्वस्त करण्यात आलंय आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. हमें कोई झुका नहीं सकता हे पुन्हा एकदा भारतीय सैन्यानं दाखवून दिलेलं आहे असं देखील मुख्यमंत्री म्हणाले. ऑगस्ट क्रांती मैदानात तिरंगा रॅलीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलेलं आहे आणि यावेळी त्यांनी भारतीय सैन्याचं भरभरून कौतुक केलं आणि अभिनंदन केलं. भारत माता की. आता देवेंद्रजी शिंदे साहेब. आणि आता महत्त्वाची बातमी आहे अवकाळी पावसासंदर्भातली. कल्याण डोंबिवलीमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. गेले 2 दिवसापासून हवामान मुंबईसह ठाण्याला येलो अलर्ट दिला असून कल्याण डोंबिवलीमध्ये जोरदार पावसाची हजेरी आपण पाहतोय. अचानक आलेल्या या पावसामुळे मार्केट परिसरामध्ये खरेदीसाठी निघालेल्या नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. आणि आता बातमी आहे नाशिकमधून. नाशिक जिल्ह्यात आठवडाभरापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आज दुपारच्या सुमारास देखील निफाड तालुक्यातील नांदूर, माध्यमेश्वर, चापडगाव, त्याचप्रमाणे मांजरे, शिंगवे या गावामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. जोरदार पावसामुळे शेतात पाणीच पाणी साचलं असून सतत दुपारनंतर पडणाऱ्या या पावसामुळे मात्र शेतकऱ्यांच्या पिकांना त्याचा फटका बसण्याची भीती व्यक्त केली आहे.